आणि तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी व माझे ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी अवघं आयुष्य वेचून टाकलं. पण आजच्या मुली, आजच्या स्त्रिया शिक्षण सोडून, अभ्यास सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाल्यात. याचाच राग मी तुमच्या समोर काढते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे गोटून गोटून स्क्रीम केलेत. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मधले प्रेम केलेत. जमेल तेव्हा, जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुकही करता. फक्त दुःख याचंच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर काढते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोटास काय गेला, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. त्या माझा वारसा सांगतात, त्या बेभान झाल्या. असं होईल मला कुठे माहीत, मला कुठे पुढचे दिसले होते. एका नव्या जगासाठी मी शिव्या, शाप आणि शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचं तर रात्रंदिवस त्रासले होते. त्याचीच वेळ बनवून आज एकच धाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समाजसेवेसारखा बँड बाजाचा ताशा नाही. मी विसरून गेले होते की मी किती शिव्या शाप सोसले आहेत. मी विसरून गेले होते की मी किती शिव्या शाप सोसले आहेत. मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानावर डिवचले आहेत. म्हणूनच तुमच्या या पहिरेकाने गाढाने गाते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सोसायचं नाही. आज तुम्हाला काही सोसायचं नाही. शाळा काढणारे काढत बसतील, तुम्ही काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा ठराव असा लावला पाहिजे की एकाच दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लेकीबाईंनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तितक्या शहाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या आज सर्वजणी कहाण्या झाल्यात. माझा अर्थ म्हणून आज एकच भाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समाजसेवेसारखा बँड बाजाचा ताशा नाही. मी विसरून गेले होते की मी किती शिव्या शाप सोसले आहेत. मी विसरून गेले होते की मी किती शिव्या शाप सोसले आहेत. मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानावर डिवचले आहे. म्हणूनच तुमच्या या पहिरेकाने गाढाने गाते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सोसायचं नाही. आज तुम्हाला काही सोसायचं नाही. शाळा काढणारे काढत बसतील, तुम्ही काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा ठराव असा लावला पाहिजे की एकाच दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लेकीबाईंनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तितक्या शहाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या आज सर्वजणी कहाण्या झाल्यात. माझा अर्थ सांगून स्वार्थासाठी राबतात. गर्भातील सावित्रीचा गळा गर्भातच बघतात. म्हणूनच तुमच्या या पहिरेकाने गाढाने गाते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले आहे. आरशात पाहून सांगा, मी सावित्री शब्दाला जागले आहे. स्त्रीमुक्तीची नशा आज तुम्हा सर्व जणांना चढली आहे. आणि कपडे बदलले की पुरोगामी होता येतं, ही फॅशन तुम्ही काढली आहे. आज माझी ही लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वराचाराला
यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही. फक्त घटस्फोट घेणं, नवरा बनवणं म्हणजे स्त्रीमुक्ती नाही. माझी खरी लेक तीच जी असत्यापुढे झुकत नाही. माझी खरी